तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांची काल स्वतंत्र बैठक देखील झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। खासदारांची आधी बैठक झाली आणि या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांची स्वतंत्र बैठक झालेली आहे। अमित शहा आणि शिंदेंमध्ये जवळपास 15 मिनिटं चर्चा झाल्याचं कळतंय। केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची माहिती आहे। तसंच या बैठकीमध्ये राज्यातील राजकीय परिस्थितीवरही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं, या बैठकीची इनसाइड स्टोरी पाहूया। अमित शहा, शिंदे आणि 6 खासदारांसोबत जवळपास 1.5 तास बैठक झाली। बैठकीमध्ये 6 खासदारांच्या मतदारसंघातील कामांवर चर्चा करण्यात आली। प्रलंबित विकास कामांना गती दिली जावी अशी मागणी खासदारांनी केलेली आहे। केंद्रीय प्रकल्प निधीबाबत अमित शहा हे सकारात्मक दिसलेले आहेत। केंद्राकडून पूर्ण सहकार्य मिळणार अशी ग्वाही शहांनी एका खासदारांना दिलेली आहे। खासदारांसोबतच्या बैठकीनंतर शिंदे आणि अमित शहा यांच्याशी स्वतंत्र बैठक झाली। अमित शहा आणि शिंदेंमध्ये जवळपास 15 मिनिटं वेगळी चर्चा झालेली आहे। केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारासह अन्य महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे। राज्यातील राजकीय परिस्थितीवरही चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे। तर अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांची स्वतंत्र बैठक पार पडलेली आहे। आधी खासदारांसोबत अमित शहांनी बैठक घेतली आणि त्यानंतर 15 मिनिटं त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत स्वतंत्र बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झालेली आहे। राज्यामध्ये सध्या अनेक राजकीय घडामोडी घडतात। ऑपरेशन टायगर असेल, फोडाफोडीचं राजकारण असेल आणि या संदर्भात काही माहिती अमित शहांकडून घेण्यात आलेली आहे आणि या संदर्भात त्या दोघांमध्ये चर्चाही झालेली आहे। एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत। ते दिल्लीमध्ये जाऊन त्यांनी अमित शहांची भेट घेतलेली आहे। 6 खासदार आणि सोबतच श्रीकांत शिंदे देखील त्यांच्यासोबत या बैठकीमध्ये उपस्थित होते। सुरुवातीला अमित शहा आणि खासदारांसोबत चर्चा केली। त्यांच्या मतदारसंघामधील विकास कामांबाबत ही चर्चा करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर शिंदेंसोबत स्वतंत्र बैठक पार पडली।